परभणीमध्ये ग्रामस्थांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले। लोहरा भोसा पोहंडूळ येथील ग्रामस्थांच्या वतीनं परभणी शहरातल्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं मानवत तालुक्यातील मोजे लोहरा ते मंगळूर रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र मंगळूर शिवारामध्ये काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे मागील 6 महिन्यांपासून सदरील रस्त्याचं काम बंद पडले। सदरील रस्त्याचं काम तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात दत्तराव जाधव, बाळासाहेब जाधव, सुनील जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। महामार्ग जो आहे आमचा लोहरा तो मंगरूळ या जिल्हा मार्गामध्ये येतो आणि तो रस्ता एका शेतकऱ्यानं खोदलेला आहे, बंद केलेला आहे। मागच्या 6 महिन्यापासून आम्हाला तिथून वागायला येत नाही आणि आमच्या गावाचा तो मुख्य रस्ता आहे। आम्हाला बँक, आम्हाला हॉस्पिटल, आम्हाला शाळेसाठी, गरोदर महिलांच्या डिलिव्हरीसाठी, पोस्ट, सगळ्यांसाठी तो एकच रस्ता आहे जिथं आमचं सगळी बाजारपेठ आहे। आमच्या गावांची, आजूबाजूच्या 4 गावांची बाजारपेठ आहे जिथं आम्ही नॅशनल हायवेला लागू शकतो। असा रस्ता एका शेतकऱ्यानं बंद केलेला आहे आणि तो चालू करावा आणि त्यावर निधी शासनाचा आलेला आहे, तो या विभागानं पूर्ण करून घ्यावा यासाठी आम्ही सगळे शेतकरी इथे येऊन बसलेलो आहोत। अधिकारी आणि या विभागाने आम्हाला मागच्या वेळेस 14 तारखेला लिहून दिलं की आम्ही पुढच्या 8 दिवसात करू, परंतु 8च्या ऐवजी 15 दिवस झाले तरी तो रस्ता झालेला नाही। म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेलो आहोत। आज जोपर्यंत रस्ता चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच ठिय्या मांडून बसू आणि जर साहेबांनी आता नाहीच आले तर आम्ही साहेबांच्या खुर्चीला चपलांचा हारही घालू।